नमस्कार यूट्यूब फॅमिली, कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत एकदम चटकदार आणि रसरशीत असा गुळांबा। तुम्ही इथे पाहू शकता, पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी ही रेसिपी आहे। सध्या आंब्यांचे दिवस आहेत, तर अशा चटपटीत पदार्थ बनवून वर्षभरासाठी साठवण तर केलीच पाहिजे। हे असे पदार्थ बनवून ठेवले की आपल्या जेवणाची चव वाढवतात आणि आपल्याला हवं तेव्हा आपल्याला खाता येते। तर रेसिपी संपूर्ण टिप्ससह मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी मध्यम आकाराची कैरी घेतलेली आहे आणि आता ह्याची साल काढून घेणार आहोत। तुमच्याकडे जर छोट्या कैऱ्या असतील तर तुम्ही कमी जास्त करू शकता, म्हणजे तुम्हाला जर जास्त गुळांबा बनवायचा असेल तर तुम्ही जास्त कैऱ्यांचाही वापर करू शकता। तर आता सुरुवातीला मी इथे जो आपला आंब्याचा देठाकडचा भाग आहे तो आपण इथे कट करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतरच आपण ही कैरीवरील जी साल आहे ती अशी काढून घेणार आहोत। तर या पद्धतीने संपूर्ण कैरीवरील जी साल आहे ती आपल्याला बाजूला काढायची आहे। अशाच छान छान रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा, त्याचबरोबर बेल आयकॉनचे बटन दाबा, म्हणजे माझ्या सर्व रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल। तर इथे तुम्ही पाहू शकता, संपूर्ण कैरीवरील मी इथे साल काढून घेतलेली आहे। तर आता आपल्याला ही कैरी खिसून घ्यायची आहे। त्यासाठी मी इथे एक ताट घेतलेला आहे आणि ताटामध्ये एक खिसणी घेऊन आता ही आपण कैरी खिसून घेऊया। अगदी एकसारखी अशी ही कैरी आपण खिसून घेणार आहोत। तुम्ही इथे पाहू शकता, या पद्धतीने आपल्याला ही कैरी खिसून घ्यायची आहे। इथे मी संपूर्ण कैरी खिसून घेतलेली आहे। बघा, अगदी एकसारखी ही कैरी खिसली गेलेली आहे। तर आता आपण ही खिसलेली कैरी या वाटीच्या साहाय्याने मोजून घेऊया, जेणेकरून आपल्याला गूळ वापरताना त्याचे योग्य प्रमाण आपल्याला समजून जाईल। इथे बरोबर या वाटीने 2 वाटी असा हा खिसलेली कैरी झालेली आहे। तर आता गॅसवरती कढई ठेवायची आहे। कढई छान अशी गरम करून घ्यायची आहे। कढई गरम झाली की त्याच्यामध्ये खिसलेली कैरी घालून व्यवस्थित अशी पसरवून घ्यायची आहे। आता आपण ज्या वाटीने कैरी घेतली होती त्याच वाटीने इथे मी 1/2 वाटी गूळ घेतलेला आहे। कैरी जर आंबट असेल तर तुम्ही गुळाचे प्रमाण कमी जास्त करू शकता। आता गूळ आणि कैरी व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। सुरुवातीला गॅसची फ्लेम मोठी ठेवून 1-2 मिनटं गुळाला पाणी सुटेपर्यंत आपल्याला ही कैरी अशी परतून घ्यायची आहे। गुळाला व्यवस्थित पाणी सुटल्यानंतरच आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून आपण ही कैरी शिजवून घेणार आहोत। तर इथे आता गुळाला व्यवस्थित असं पाणी सुटलेलं आहे। तर आता ह्याच्यावरती झाकण ठेवून 1-2 मिनटासाठी आपण ही कैरी शिजवून घेऊया। तर इथे तुम्ही पाहू शकता, गूळ छान असा कैरीमध्ये वितळत चाललेला आहे। तर आता ह्याच्यामध्ये 3 मिरी आणि 3 लवंग घातलेले आहे। लवंग आणि मिरी घातल्यानंतर पुन्हा एकदा संपूर्ण हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। छान ही कैरी गुळाच्या पाण्यामध्ये व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायची आहे। तर संपूर्ण व्यवस्थित ही कैरी मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवल्यानंतर आपण 5 मिनिटं ही कैरी शिजवून घेणार आहोत। तर वाव, तुम्ही इथे पाहू शकता, आपली बऱ्यापैकी ही कैरी शिजली गेलेली आहे। संपूर्ण गूळ या कैरीमध्ये असा विरघळला गेलेला आहे। तर या पद्धतीनेच आपल्याला ही कैरी शिजवून घ्यायची आहे। संपूर्ण कैरी व्यवस्थित एकदा मिक्स केल्यानंतर पुन्हा एकदा ही कैरी आपण शिजवून घेणार आहोत। खिसलेल्या कैरीमध्ये गूळ छान असा मुरला गेला पाहिजे, याच्यासाठी आपण जितकं शक्य होईल तितकी ही कैरी मंद गॅसवर आपण ही शिजवून घेणार आहोत। आता पुन्हा ह्याच्यावरती झाकण ठेवून 1-2 ते 3 मिनटासाठी ही कैरी शिजवून घेऊया। तर 3 मिनटानंतर तुम्ही इथे पाहू शकता, अगदी आपल्याला हवी तशी रसरशीत ही कैरी शिजली गेलेली आहे आणि परफेक्ट अशी ही
गुळांबा आपला इथं बनला गेलेला आहे। तर या पद्धतीने ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला खरंच नक्की आवडेल। आता या गुळांबाची चव अजून थोडी चटपटीत करण्यासाठी इथे मी एक अर्धा चमचा चाट मसाला वापरलेला आहे। चाट मसाला घातल्यानंतर पुन्हा एकदा हे सर्व मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। आणि तुम्ही इथे पाहू शकता आपला परफेक्ट असा हा गुळांबा तयार झालेला आहे। तर आपल्याला हा गुळांबा गार करून घ्यायचा आहे, कारण हा गुळांबा आपण वर्षभर टिकण्यासाठी बनवलेला आहे। तर व्यवस्थित आपण हा गुळांबा आता गार करून घेण्यासाठी याच्यावरती झाकण ठेवून आपण हा एक 5 ते 6 तासासाठी असाच बाजूला ठेवायचा आहे। एक 5 ते 6 तासानंतर तुम्ही इथे पाहू शकता संपूर्णपणे हा गुळांबा गार झालेला आहे आणि जशी आपल्याला हवी तशी कन्सिस्टन्सी पण इथे बनली गेलेली आहे। याच पद्धतीने आपल्याला हा गुळांबा बनवायचा आहे। तर इथे मी हा गुळांबा साठवण्यासाठी एक काचेची बरणी घेतलेली आहे। ती काचेची बरणी स्वच्छ धुवून उन्हामध्ये कोरडी करून घ्यायची आहे आणि नंतरच आपण त्याच्यामध्ये हा गुळांबा ठेवणार आहोत। अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा। धन्यवाद।